आज आपण पाहणार आहोत ऊसापासून गूळ कसा बनवतात आणि ही जी चिमणी आहे यामधून जो धूर निघत आहे, ऊसाचा पाक गरम करत असताना जी भट्टी आहे त्यामधील तो धूर आहे आणि यामधून ऊस आतमध्ये टाकून पाक काढला जातो आणि या पाकापासून गूळ कसा बनवतात ते आपण पाहूया। हे बघा, इथे पाक पहिल्या एका भांड्यामध्ये जमा होत आहे, ज्याला मोठी लोखंडी कढई। त्यानंतर दुसरं भांडं इथे त्यामध्ये ते उकळत आहे, त्यावरची जी मळी आहे ते काढले जाते। त्यानंतर लगेचच तिसऱ्या भांड्यामध्ये आणि त्याच्या पुढे परत चौथ्या भांड्यामध्ये तो पाक उकळला जातो। 3 ते 4 भांड्यामध्ये ते गरम करून शेवटच्या भांड्यामधून तो पाक बाहेर काढला जातो। याला जी उष्णता मिळत आहे ती ऊसाचा जो चोथा राहिलेला आहे त्याला वाळवून त्याच ऊसाच्या चोथ्याचा असा पुनर्वापर केला जातो त्या भट्टीसाठी। जे सध्या त्यांना उष्णता मिळत आहे ती यापासून मिळत आहे। त्यानंतर हे जे टोपल्यासारखं दिसत आहे, शेवटच्या भांड्यामधून जो शुद्ध पाक राहतो तो काढला जातो आणि त्यामध्ये हे रानभेंडीचं जे पाणी आहे हे थोड्या प्रमाणात टाकलं जातं शुद्धीकरणासाठी। आणि हे बघा, इथे या पद्धतीनं तो पाक बाहेर काढल्याच्या नंतर त्याला आळवल्या जाते, म्हणजे थोडंसं सुकवल्या जाते। घट्ट झाल्याच्या नंतर त्या घट्ट पाकापासून एक साच्यामध्ये टाकून गूळ तयार केला जातो। सध्या हे वारा लागल्याच्या नंतर हे थोडासा घट्ट होतो पाक आणि या साच्यामध्ये बघा या पद्धतीने जो घट्ट पाक टाकला जातो आणि थोडासा पातळ असतानाच टाकला जातो, जेणेकरून त्या साच्यामध्ये तो स्वतःहून आतमध्ये गेला पाहिजे। या पद्धतीने हे जे गुऱ्हाळ आहे हे आहे वाशिम जिल्ह्यातील रिधोरा फाट्यावरील श्यामभाऊ बढे यांचं हे गुऱ्हाळ आहे। दिवसाला 24 क्विंटलच्या आसपास, म्हणजे तासाला जवळपास 1 ते सव्वा क्विंटल गूळ इथे निघतो आणि अतिशय शुद्ध प्रमाणात हा गूळ असतो। आजच आम्ही 10 किलो आणला आमच्या घरी, आपण हे जा आणि घेऊन या। या पद्धतीने हे गूळ इथे तयार होतो। एकदम शुद्ध आणि केमिकल मुक्त गूळ अवश्य खरेदी करा।